नमस्कार मित्रांनो, आज आपण परत एकदा ट्रिपला चाललेलो आहे सहलीला अजिंक्य ताऱ्याला. आणि मी तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर वंडर विथ तेजा. आणि आज आपल्यासोबत गँग आहे, जाम मोठी गँग आहे. ड्रायव्हर अजिंक्य. नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो साताऱ्याला. अजिंक्य तारा, तुम्ही मला ओळखत असालच. ड्रायव्हर चालवा कशा नाही मस्त पाय हे विट्याजवळचा निसर्ग. सध्या पाऊस थोडासा चालू आहे असा, खूप मोठ्या प्रमाणात नसल्यामुळं मज्जा एकदम येते. मज्जा आणि लाईफ चालू आहे आमची. 6 मित्र हरामपणा चालू आहे. सकाळ सकाळी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही आता जातोय महाराजांच्याच किल्ल्यावर. आणि मेन म्हणजे आपलं सांगायचं राहिलं आपण कुठं चाललंय. आज आपण जातो आज आपण परत एकदा ट्रिपला चाललेलो आहे सहलीला अजिंक्य ताऱ्याला. आणि कुठं चाललंय आज आपण जातो अजिंक्य ताऱ्याला, स्वराज्याची 4थी राजधानी. आपण राजधानी सातारा आपण व्हिजिट करतोय, भेट देतोय. बरोबर आहे ना. मागचा माणूस कसा एकदम चष्मा घालून कोणाकडे बघतोय ते कळू नये म्हणून. आम्हाला इडलीचं पडलं, तुम्ही थांबा जरा. हा, आधी फोटो उभा करायचा आहे आणि मग पुढं बघायचं. पुढं असते त्या तिकडून पुढं. सध्या आता ती पूर्णपणे लाल न राहता पांढरी बी झालेली. काय रे, लाल पहिला म्हटलं जो आपत्कालीन दरवाजा असतो का, इमर्जन्सी डोर, सगळ्यात चांगला असतो आणि खूप वर्किंग असतोय. धक्काला दाढी उघडतोय. ऍक्सिडेंट होऊ नाही तर ना उघडणार मी उघडणार. चला, ही आपली गँग. आता नीट ओळख करून देऊ का तुम्हाला. हे पैलवान म्हणजे आकाश सोनवणे, पैलवान गावचे असं नाव म्हणतं. त्यानंतर तो आवी, हा गाणा लक्ष नाही दिलं तरी चालतंय. आणि हे बघा काय दाखवतोय नेमकं कळलं नाही गडी. हो पाटील साहेब इकडे या. माझ्या व्लॉगचा असा रेग्युलर मेंबर आहे तो का. हो पाटील, तोंड दाखवा याला. तो का बघा क्रिकेटर अजिंक्य मोरे, ज्यांनी काही ते आयुष्यात क्रिकेटर खेळला नाही. आणि मी चला निघूया आता. रोडचं काम पेट्रोल टाकून झालेलं आहे, आता पुढे निघायला. चला. आपल्यामध्ये जो आचार्य आहे त्याला बरं विचारूया. सांगा, एकदम बंगार तर तुमचं काय विचारा. पोरे कच्चे होते, मिडियम त्याला कसली वेळ खाता सांगा. त्यामुळे आम्ही कुठे खाली ही सांगत नाही, फक्त नाश्ता केला चालते. आता
प्रभात फेरी चालली आहे काय अरे पोरांनो काय रे कशाच आहे तेवढ्याच पुढे आलो आपण मस्त पोरांना विचारलं एकदा आपण पोरं जवळ आली ना विचार गाडी जण ट्रॅक्टर जवळ पोरं आहेत पण तिथं ही पोरं सांगतील तर विचारल्यावर काय आहे ती काय मस्त काय काय शाळा जिल्हा परिषद शाळा एवढं लवकर नाही काय तर संदेश घेऊन चालली ती काय काय लिहिले आपण बघत नवोदय परीक्षा आता ड्रायव्हर बघायला पाहिलं तर ड्रायव्हर आणि पोराने कधी केलं ड्रायव्हर आणि पोराने असलं ड्रायव्हर शाळा शाळा चला झाला तर आता आमचं सातारा शहरात आमचं आगमन झालेलं आहे असा थोडा आता आलेलं आहे फटाकडा लावा आहे अपाटीचा आता 4 किलोमीटर राहिलेला आहे अजिंक्यतारा जे आपण प्रत्येक वेळेस साताऱ्यावरून जाताना मला जसं अजिंक्यताराला आलं पाहिजे जरा सुद्धा मोहावर नाही सगळ्यांचं तेच म्हण आहे आता आम्ही आमच्या अजिंक्याला घेऊन अजिंक्यतारा दाखवायला चाललोय असा लेम जॉब मारलेला आहे चला आता पायामध्ये पार्किंग लॉट मध्येच भेटू आता चला किल्ले अजिंक्यतारा प्रवेशद्वारापासून आत आम्ही चाललेलो आहे आता 3-3.5 किलोमीटरचा आता प्रवास घाटमाथा आणि अरुंद असा रस्ता किती वेळ लागतो काय माहिती आता गाडी काढायला इथं बसते का नाही आता इथं बसते का नाही आता अवघड आहे इथनं जरा पुढे असं एवढा असा बारकाई काय 2 गाड्या अवघड बसते अशा रस्ते पायामध्ये इकडं जरा रस्ता मोठा बनवायला पाहिजे होता तर आपण आता महादरवाजात आलेलो आहे तर तुम्हाला महादरवाजा दाखवतो आणि ते बघत असाल तुम्ही महादरवाजा अजून बुरुज अजून चांगल्या अवस्थेत आहे त्याचबरोबर काही नक्षीकाम किंवा काय काय हे काढले तुम्ही इथं बघत असाल मारुती किंवा हनुमान आहेत वर बघितलं का ह्याच्याला आपण दाखवतो वर जरा आपलं हे गणपती आहे आणि इकडं गरुड हे जे देव आहेत वाटतं ते तसं जरा दिसते कळून येणार आणि त्याच्या वर 2 आकृती आहे हा आपल्याला महादरवाजा पुढे गेला ना महादरवाजा जरा हे बघितलं ना दरवाजा मोठा दरवाजा लाकूड पण चांगल्या मोठा दरवाजा लागतो एक आपली विथ म्हणजे ऑलमोस्ट अर्धा फुटाच्या पेक्षा मोठा आणि 1 फूट होईल आणि इकडे या देवळ्या 2 दरवाजा देवड्या त्या आणि देवळ्या तेवढं इकडं पण काहीतरी आहे मंदिर का छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे किंवा आपण काय म्हणू स्मारकच म्हणू शकतो आपण त्यांचं हे आणि पायरे आणि आपण आता वर जाऊ तर आपण पायऱ्यावरून वर जातानाच एक साईडला देवळी टाईपचं काहीतरी पण आत काय नाही पायात नाही काय आता हे दिसत नाही आत एक देवळीच आहे राहण्यास सोय असण्यासारखं एक व्यक्ती झाली चला आता जाऊया आपण आणि गा पुढे
दुसऱ्या दरवाजात आलो. दुसरा दरवाजाची अवस्था एवढी काय ठीक नाही. पहिला दरवाजा होता तिची ठीक होती, पहिल्या दरवाजाची म्हणजे खालीच ठीक होती, पण त्या मला ह्या दुसऱ्या दरवाजा एवढी काय ठीक नाही या अवस्था. झाडूड आले काढा. आता ही दुसरा दरवाजा आणि चला आपण आता प्रवास चालू करू. चला आता आपण जरा मुख्य गडाकडे. आमचे मेन असं व्हिडिओग्राफर इतिहास तज्ञ आमच्या पुढं पळत गेलेले, त्यांचं जरा महत्वाचं करायचं नाही, कौतुक करावं असं वाटतं. चला आपण गडावर तर आलेलो आहे अशा तऱ्हेने. चलो बघू आपण आता किल्ल्यावर आल्याच वर आलो का नाही. उजव्या साईडलाच पहिलंच मंदिर लागते, उत्तराभिमुखी हनुमान मंदिर. हे बघा सध्या मी आज जात नाही कारण शूज आहे आणि तिथं सगळं पाणी झालं. शूज जरी काढायला लागणार, शूज काढले तर सॉक्स ते ओले होते म्हणून मी आता थांबलो आहे. तर आपण जसं प्रत्येक गडावर असतं त्या पदाने हे जुन्या घाणा म्हणजे जे मिश्रण तयार केलं जायचं किल्ले बांधणीच्या वेळेस, म्हणजे चुना गूळ अजून हे बांधून म्हणजे ह्यातमध्ये हे फिरवून ते मिश्रण तयार केलं जायचं. ते जुन्या घाणा ते चाक नसणार माझ्यामध्ये, ते त्याचं हे रावायचं असणार. चाक मोठं लय असते 100%. हा हे ना हे खितले मध्ये लावायचं पटकन. आता आम्ही बाजूनं चालू आहे. ही प्रसार भारतीचं FM रेडिओचं स्टेशन आहे. ते आहे बाजूला एक वाडा आहे पडक्या अवस्थेत आहे, जिथं लिहिलेलं आहे प्रवेश निषिद्ध लिहिलेलं आहे. अजिंक्य तारा पुनःप्रवेश केंद्र असं काय तर आहे ते, त्याची बिल्डिंग आहे ती. पण तिथं आता प्रवेश निषिद्ध असल्यामुळे आम्ही जायचं टाळतोय आणि आम्ही आमचा प्रवास पुढं चालू ठेवतो आहे. जो दगडाचं बांधकामचा हा रोड आहे, चांगल्या पद्धतीचं माणसांना जरा सोयीस्कर असं हे आहे ना. त्या आणि आमची पुढं चाललेली गँग 4 लोक, पंकज, अजिंक्य, आवी आणि गणा आणि आम्ही दोघं. काय लोक ते केलाय पहिलवान, एवढा एक बट अशी केसाची पुढं पाडली आहे राडा. हा कसं आहे असं आहे. चला पुढचा तर रस्ता नाही वाटतं. ही रस्ता बनवायचं काम चालू आहे किल्ल्यावर. ही आपली जुनी परंपरा. ही का हातोडांची नेणं कोरीव काम ही पाडाय पैलू पाडल्या म्हणण्यासारखं रस्त्यासाठी दगड आपल्या अंगावर एखादं उडून नये मग झालं अनुभव. चला इथे आहे राज सदर श्रीमध्ये तिकडे आणि नाणे टंगसाळ ही लिहिलेलं आहे. तर आपण जरा बघून हे काय आहे टंगसाळ काय बघून बघ वास्तू काय सर पाय. हे टांगसाळ ही आहे का ती आहे काय समजत नाही नेमकं. वास्तू खोलीच आहे एक प्रकारे कुठली तरी खोलीच आहे. आता नेमकं टांगसाळ लिहिलेलं ती हीच आहे का ती पुढे एक वास्तू आहे ती बघू. इकडे बघू पाटील काय तू मला पण सांग पाटील तुला काय वाटते ते नंतर. मी तो का ही बघतो. इकडे पण एक वास्तू आहे जी जीर्ण अवस्थेत आहे आणि तुम्हाला खरं सांगायचं तिथे 2 हत्ती काढलेले हत्ती दे बघा हे. आणि आता जर त्याने लिहिल्याप्रमाणे जर ते टांगसाळ असेल तर आमचं म्हणणं हे काय म्हणतात रे अजून घ्यायला रत्नशाळ म्हणजे सोन्याचं ही साठवायचं ही ठिकाण असेल. हे 2 मोठमोठे तसं वाटतंय. आम्ही फिक्स सांगत फक्त वाटतंय. आम्ही बी तर्क लावतोय कारण कुणाला अजून आयडिया नाही की टांगसाळ होते कशी आहे हे ती. पण ह्याची ही कशी आहे लोकांनी त्यात पैसे टाकलेले. वा आपलेली लोक हुशार आहे. चला त्यात कोणीतरी कंगवा टाकला आहे. चला बघूया आपण. आता आम्ही फक्त तर्क लावलाय की जर हे टांगसाळ असेल म्हणजे ही पुढची वस्तू जर टांगसाळ असेल जसं त्यांनी तिथं लिहिल्या जर असेल तर मग ही साठा सोन्याचा साठा ठेवायचं ठिकाण कारण ती जवळजवळच होते. तर मग बघू पुढे जाऊ आता. कारण सिमेंटचं बांधकाम
हे कारण आणि ह्याचं जरा ह्याचं बघितलं का नाही बघा तुम्ही कसं दाखवतो असं इकडून बाहेर जायला व्हेंटिलेशन. ते सेम स्ट्रक्चर दवड बॉटम नाही तसं एवढं जवळ पण नसते ते कसं चला बघू आता आमच्यात पण असं तथ्य हे चालू आहे. एकमेका काय लावायचं म्हणतात त्याला तर्क वितर्क लावायचं चालू आहे आमच्यात काय असं आणि लोकांना कळकळीची विनंती अरे का करताय असलं तुम्ही वास्तू बघायला येतात एक नैसर्गिक ऐतिहासिक वास्तू बघायला येतात का असलं लिहिलेलं आहे ते आता कुठे तर काळ्या लावून मुजवलंय तरी पण लय प्रमाणात हे असल्या गोष्टी करू नका मित्रांनो. या त्या वास्तू बघा त्या वस्तूंचा अनुभव घ्या आणि निघा तुम्ही हा तुम्ही खराब करताय. चला तर आता आपण आलोय राज सदर आहे बोलता होत पहिला ही राज सदर अशी पूर्ण आहे त्यावेळेस आणि राणी ताराणींचा हा वाडा आहे. पण जसं आपण हे म्हणू शकतो घर जे 2 मजली होतं आता पडलं काहीच अवशेष राहिलेत चुकलं माझ्या अवशेष राहिले हे ह्या वाड्याचे 2 मजले आपल्याला दिसून येतं. ह्या त्याचं स्ट्रक्चर म्हणू शकतो किंवा बांधणी आपल्या भाषेत म्हणायचं गेलं मराठी तरी बांधणी दिसते. देवळ्या खिडक्या ही खूप वेगळ्या पद्धतीचे असं बांधकाम केलेलं आहे. आणि सदरचं हे राज सदर आहे हे जरा इकडे खोली किंवा असं पुढं समोर बांधकाम आहे. इकडून असं आलं इकडून हे असं आहे राज सदर. तर सध्या ह्या किल्ल्यावर आपण बघितलं अजून एक शिल्प वास्तू ही ह्या अजिंक्य तारावरचे आणि अजिंक्य तारावरची ही एक अजून एक वास्तू आहे. चला तिकडून बघून काय दिसतंय आपण जाऊया त्या साईडला आणि त्या साईडने एकदा बघून घेऊया. बघा ही जर स्ट्रक्चरवरून असं बांधणीवरून असं वाटतं की मोरे असण्याचं कारण आहे असू शकते कारण इथं पाणी बाहेर काढण्यासाठी हे केलेलं आहे. आणि हे इथं जरा तर बांधकाम बी हे असू शकते मोरे आणि त्याच्या पुढंच तर इकडे एक खोली असण्यासारखे ठिकाण आहे. खोली आणि त्याच्या पुढंच ते सगळेजण तेच बघत आहेत आणि सगळेजण तर्क लावत आहेत की नेमकं काही गोष्ट असू शकते कोणाला समजत नाही काय हे कशाचं बांधकाम आहे हे समजणं माझ्यासाठी जरा अवघड आहे. मला खरंच माहीत नाही एखादी काही वेगळी गोष्ट असेल तर सांगता येईल ना. माझ्या मते ह्या गोष्टीला आपले इतिहास तज्ज्ञ पंकज पाटील आपल्याला सांगू शकते नेमकं शकते. आपण जरा लाव पंकज सरांना मला वाटते जे त्या काळातले जे लिपिक होते त्यांच्यासाठी होतं काय असं बी सांगू वाटतंय मला सांगू शकत नाही मी फक्त असं हे लावतोय. तर आपण तिथून पुढं आलेलं आता आपण चाललेलं आहे खाली मंदिर आहे अजून एक मंदिर आहे इथे आहे ते महादेवाचे मंदिर तुम्हाला दिसते तुम्हाला आतून पिंड दिसते आता तुम्हाला दिसत असेल पिंड महादेवाचं मंदिर आहे. आपण मंदिर पाहिलं बाकी आसपास तर असं बघण्यासारखं काही नाही. रत्नेश्वर महादेवाचं मंदिर ह्यावेळेस जरा असं वाटायला लागले चांगल्या लोकांसोबत जे अजून जास्त माहिती असं पोचवायला लागले. आणि आमचं असं बी नाही की शांत आहे प्रत्येकजण आपले विचार मांडते तर्क वितर्क काय असेल ह्या गोष्टींवर पण आमची चर्चा चालू. हां आता चला पुढं पण काय दिसते कट्टो आम्ही कटड्यावर जातो काय कळना जाऊया पुढे जाऊया चला. तर आपण किल्ल्यावरच्या पुढच्या वस्तीजवळ आलेलो आहे जे आहेत किल्ल्यावरचे तलाव पाण्याचा साठा असलेली ठिकाणे. तर इथं काय इकडून पाणी जाण्यासाठी केलं हे मेन मुख्य तळं दिसतं इथलं हे ते एक तळं आणि तुम्हाला त्यात इथं बदक दिसते का मातीतून असं तरंगत आहे किंवा शिकारीसाठी तो एक मस्त आहे. आणि तिथून ते एक तळं झालं मुख्य तळं किंवा तिकडून इकडे एक तळ आहे मग ती भरलं का ह्या तळ्याला पाणी यायला चालू होते असं हे ठिकाण आहे. आपण खालच्या तळ्याकडे बी जाऊ जे आपण आता बघितलं ना तिकडून पाणी उतरते
त्या तिथून पाणी उतरणार, ते तळ भरलं का की ह्या तळ्याला पाणी यायला चालतं. म्हणजे काय भारी इथं इंजिनिअरिंग केले, इंजिनिअरिंगचा हे केलेला आहे बघा, की उपयोग केला आहे त्यांनी, की पहिलं मुख्य तळ भरणार, त्यानंतर खालचं तळ. आणि मला असं आपण आता जे पाण्याचे टाके फिरत आहे त्याच आपल्या भारतीय संस्कृतीनुसार त्यात टाक्यासमोरच नंदी आहे. नंदी जे तिकडं एक तोंड केलं आहे पाण्याच्या टाक्याकडं, हे असं मस्त दिसते. आणि इकडं पाणी इकडून मी कुठंतरी अजून खाली, जसं त्या साईडला होत्या मोठ्या मेन टाक्यातून खालच्या टाक्याला येण्यासाठी होतं ना, तसं इकडे पण काढलेलं आहे. की मुख्य टाक्यातून इकडं पाणी सोडलेलं आहे, सांडपाणी खाली जाते, इकडं सातारा शहराकडे जाते पाणी. असं आहे की तिथं त्यांचं फोटोग्राफी चालू आहे सगळ्यांची. बघू पुढे जाऊ आपण. आता किल्ल्याच्या अशा ठिकाणी आहे, अशा ठिकाणी आपल्याला सातारा शहराचं एवढं विहंगम असं दृश्य दिसते. एकच मिनिट मी तुम्हाला आता दाखवणार आहे ते दृश्य. ते दृश्य सातारा शहरात एवढं विहंगम सुंदर, अतिसुंदर असं हे सातारा शहराचं दृश्य. आणि आपल्याला त्या तिथे दिसते, तुम्हाला दिसते का पिवळ्या कलरचं थोडीशी बिल्डिंग दिसत असेल त्या तिथे, तो आहे सध्या राजवाडा. छत्रपती उदयनराजे त्यांचं निवासस्थान म्हणू शकतो आपण, ते तिथे दिसतंय. आणि तुम्ही एकदा दृश्य घ्या. आपण जरा आता खाली इथे एक दरवाजा दिसतोय आपल्याला, चोर दरवाजा आहे का, देवळे. आणि आमच्या अजिंक्य शेट्टी यांनी पावसाळ्यात त्या देवळेचा पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे आश्रयासाठी. तिथे काय समोर एक दिसते आपल्याला, त्या तिथे आहे. आणि ते काही लोक पण आहेत, काय तर आय थिंक काम चालू आहे. जाऊया आपण तिकडे, चला जाऊया बघूनच येऊ. ठीक आहे. तर सध्या जोरात पाऊस आणि वारं जोरात चालू आहे. बोलायला जरा त्रास, आवाज किती कॅप्चर करतं हे माहीत नाही, कारण लास्ट टाइम असंच तिकोना आवाज झालेलं, आवाज येत नव्हता. वारं हलवेल एवढं, माणूस हलवेल एवढं जोराचं वारं चालू आहे. आम्ही एका ह्याच्या उभं राहिलो आहे आणि सध्या फोटोशूट चालू आहे पोरांचं. हे पंकज शेठ आमचे इतिहास तज्ञ, त्यांचं फोटोशूट चालू आहे. इकडं पोरं काढत आहे, याचं फोटोशूट काढून झालेलं आहे म्हणून आमचं दाखवतोय. आणि आम्ही आता पुढं जाणार आहे. तर आता आपण आहे ना, जे साईन बोर्ड आहे अजिंक्य तारा, जे आपल्याला लांबून अजिंक्य तारा दाखवतोय, तो अजिंक्य तारा. आणि आमचा अजिंक्य त्याच्या पुढेच ना हे करायला आलाय. दिसतंय का तुम्हाला क्लिअर? हे बघा अजिंक्य तारा. हे आहे गडदेवतेचं मंदिर, मंगळाई माता, त्यांचं हे मंदिर आहे. सध्या बंद आहे. त्यांची गडदेवता आहे अजिंक्य ताऱ्याची, दर्शन घ्या. तर आता आम्ही पुढच्या वास्तूपाशी आलोय. जे अजिंक्य ताराचा लावलेला बोर्ड होता त्यापासून उजव्या साईडनं आपण आलो. तिथे एक मंदिरापासून पुढे आल्यानंतर एक ही वास्तू आहे. ही वास्तू कशाची आपण बघूया. मोठा आहे, दारुगोळा साठा असेल. धान्य कोठार एवढ्या लांब ठेवतील मला असं वाटत नाही, कारण गाव म्हणजे आपलं जे मुख्य सगळं आहे त्याच्यापासून एवढ्या लांबपर्यंत धान्य कोठार ठेवणार नाही. दारुगोळा हाईटवरती नाही, खाली आहे ती जरा वर आहे. पाणी जर पडलं तर स्लोप खाली वाळू जातं ना पाणी. दारुगोळा साठा बी असू शकते ना, दारुगोळा साठा बी वरच ठेवते रे वाळू. हा किंवा धान्य कोठार, तेच म्हणते दोन्हीपैकी एक काहीतरी असू शकतं. धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार, ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी आहे असं ठिकाण आहे. कुठं नमूद मेबत काय आहे ह्याच्याबद्दल नाही ना माहिती, मी नाही आले म्हणून विचारतो. माहिती नाही जुनं सगळं ते समजा. ही दोन आहेत का पोरं, ही ऐकणं झाले. किती वेळा सांगितलं तरी सुद्धा एकदम कोपऱ्यावर जाऊन कारण वारं सुटले, काय जर होईल सांगितलं तर ऐकणं झालं. अशा लोकांमुळे किल्ल्यावर किल्ल्यांची बदनामी झाली. ही लोक पोरं दोन आहेत बघा, कोण आहेत काय माहित. आता आम्ही
किल्ल्याच्या दक्षिण दरवाजावर पोचलेलो आहे आणि हो कसं आहे दक्षिण दरवाजाचं बांधकाम हे कसं आहे. नवीन दरवाजा बसवल्यागत वाटते. बाजूचे तटबंदी बिटबंदी चांगली आहे. तर आता तुम्ही बघू शकताय जे म्हणजे स्ट्रक्चर आहे जे त्याचं बांधणीचं आहे ते तर अजून चांगले दिसते. आणि दरवाजे जे दिसते खूप चांगल्या पद्धतीचे दिसते. अजून नवीन बनवलेली दिसते ती नवीन लावलेली. हे बघा हत्तीचं हे बघा असं आणि हे पूर्णपणे हे केलेलं आहे. आणि एक दरवाजापासून आपण घेतलं जरा लांबून येऊन आपण जरा हे केलं ना तुम्हाला हे दरवाजा हे दिसते करेक्ट. आणि ह्याच्या खाली काय बघा तर इकडं अजून एक दरवाजा आहे त्या तिथे दिसते तुम्हाला. जर आपण खाली बी जाऊया सध्या ह्या दरवाजा आपण हे करूया आपण इथून खाली जाऊया. आता आपण दक्षिण दरवाजा साईड बाजूचा दुसरा दरवाजा पहिला तो पहिला असेल. आता आपण जो वर केला तो दुसरा होता आणि आता जी आपण बघणार तो पहिला दरवाजा. त्याची पण ही चांगली दिसते जरा काय म्हणतात त्याला आपण परिस्थिती ज्या ह्याच्यात आहे तो जरा चांगली दिसते. तिथं बी दरवाजे लावलेले दिसतात आणि आपण जाऊन बघूया जरा. पायऱ्या आहे त्यामुळे काय एवढे नाही. समोरच आपल्याला तो दरवाजा दिसतोय आणि त्या दरवाजाकडे आपण जाऊ बघू. येतो बरं बघू जरा बुरजाऊ बी जाऊ की दरवाजा खालनं बी पहिलं बघूया कसं आहे दरवाजा. हां हे दरवाजाची सध्याची परिस्थिती जपून जरा. दरवाजाची अवस्था अशी आहे. देवड्या इकडे देवड्या. हा रस्ता खाली जातोय कुठं आता आपल्याला माहीत नाही. आपण कधी तिकडून आलेलो नाही तेव्हा. आणि हा दरवाजा दक्षिण दरवाजा पहिला आणि तो होता तो दुसरा. ही किल्ल्यावरची आता अजून एक वास्तू. पुढं नंदी छोटा एक नंदी पावलं आणि पुढं आता आपल्याला माहीत आहे नंदी असेल म्हणजे पुढं महादेवाची पिंड आहे. आणि त्याच्या पुढे एक असं छोटंसं तळ आहे. सुंदर असं दिसते तळ. पाणी साठलेलं आहे त्या तळ्यात आणि पाऊस चालू आहे. काय मस्त वातावरण वाटते. धुकं साठलेलं आहे डोळ्याला कडक धुकं असं दिसते असं. तर आमची गँग सगळी धुक्यातनं चाललेली आहे. अशी आमची गँग सगळ्यांचे फोटोशूट झालेला आहे. परतीच्या प्रवासात शेवटला दिसलेली एक वास्तू होती. चला निघूया. नमस्कार मित्रांनो. तर आपली ही अजिंक्य ताऱ्यावरची भटकंती संपलेली आहे. आपली ही अशी मित्रांसोबतची भटकंती तुम्ही पाहिली असेल. तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला सांगा कमेंटद्वारे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि आपल्या चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत नवीन भटकंतीसोबत पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. जय हिंद जय महाराष्ट्र.